नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या टीईटी पेपर 1 व 2 साठी महत्त्वाचा असा मानसशास्त्र या विषयाचा व्हिडिओ पाहणार आहोत। यात आपण अध्ययन अक्षमता म्हणजे लर्निंग डिसॅबिलिटीज या घटकावर मागील वर्षी विचारलेले तसेच संभाव्य प्रश्न पाहणार आहोत। आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारात नक्की शेअर करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न पहिला, डिस्लेक्सिया हा विकार कशाशी संबंधित आहे? पर्याय: गणितीय अक्षमता, वाचन अक्षमता, लेखन अक्षमता, मानसिक विकार। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, वाचन अक्षमता। डिस्लेक्सियामध्ये मुलाला अक्षरे ओळखणे, शब्द वाचणे आणि शब्दांचा उच्चार करणे यात अडचण येते। त्यामुळे डिस्लेक्सिया हा विकार वाचन अक्षमतेशी संबंधित आहे। नेक्स्ट क्वेश्चन, गणितातील क्रिया करण्यात येणाऱ्या अडचणीला काय म्हणतात? ऑप्शन ए डिस्ग्राफिया, बी डिस्प्रेक्सिया, सी डिस्कॅल्क्युलिया, डी अफेजिया। तर या क्वेश्चनचे करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी डिस्कॅल्क्युलिया। डिस्कॅल्क्युलियामध्ये संख्या ओळखणे, चिन्हे समजणे आणि गणिताची पाढे किंवा सूत्रे लक्षात ठेवण्यात समस्या येते। त्यामुळे गणितातील क्रिया करण्यात येणाऱ्या अडचणीला डिस्कॅल्क्युलिया म्हणतात। नेक्स्ट क्वेश्चन, डिस्ग्राफिया ही अक्षमता कशाशी संबंधित आहे? ए वाचन, बी लेखन, सी ऐकणे, डी गणना करणे। तर या क्वेश्चनचे करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी लेखन। यात मुलाला अक्षरे व्यवस्थित काढणे, शब्दांमधील अंतर ठेवणे आणि विचार कागदावर उतरवणे यात अडचण येते। त्यामुळे डिस्ग्राफिया ही अक्षमता लेखन संबंधित आहे। नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते अध्ययन अक्षमतेचे लक्षण नाही? कमी बुद्ध्यांक, अवधान केंद्रित करण्यात अडचण, वाचनात चुका करणे, शब्दांचे आकलन न होणे। तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन ए कमी बुद्ध्यांक। अध्ययन अक्षमता असलेल्या मुलांचा बुद्ध्यांक म्हणजेच IQ सहसा सरासरी किंवा सरासरीपेक्षा जास्त असतो। ही बुद्धिमत्तेची कमतरता नसून प्रक्रियात्मक दोष आहे। नंतरचा क्वेश्चन पाहूया, एका जागेवर स्थिर न बसणे आणि कामात घाई करणे हे कोणत्या विकाराचे लक्षण आहे? तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन बी ADHD। ADHD म्हणजेच अटेन्शन डिफिशिएंट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर। एका जागेवर स्थिर न बसणे आणि कामात घाई करणे हे ADHD विकाराचे लक्षण आहे। यामध्ये मुलाचे लक्ष विचलित होते आणि तो अति चंचल असतो। नेक्स्ट क्वेश्चन, डिस्प्रॅक्सिया मध्ये प्रामुख्याने कोणत्या गोष्टींवर परिणाम होतो? ए भाषा विकास, बी हालचालींचे समन्वय, सी स्मरणशक्ती, डी दृष्टी। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन बी हालचालींचे समन्वय। यामध्ये सायकल चालवणे, बटन लावणे किंवा पेन्सिल पकडणे यांसारख्या स्नायूंच्या समन्वयाच्या कामात अडचण येत असते। डिस्प्रेक्सियामध्ये प्रामुख्याने मोटार स्किल्स या गोष्टींवर परिणाम होतो। नंतरचा प्रश्न, अध्ययन अक्षमता म्हणजे लर्निंग डिसॅबिलिटी हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला? तर याचे पर्याय आहेत पियाजे, स्किनर, सॅम्युअल किर्क, थॉर्नडाईक। तर या प्रश्नाचे उत्तर असेल सॅम्युअल किर्क। अध्ययन अक्षमता हा शब्द सर्वप्रथम सॅम्युअल किर्क यांनी वापरला। 1963 मध्ये सॅम्युअल किर्क यांनी प्रथम अध्ययन अक्षमता ही संकल्पना मांडली आहे। प्रश्न क्रमांक 8, भाषेचे आकलन होण्यात
किंवा व्यक्त होण्यात अडचण येण्याला काय म्हणतात? ऑप्शन ए अफेजिया किंवा डिस्फेजिया, बी डिस्ग्राफिया, सी डिस्लेक्सिया, डी यापैकी काहीही नाही. तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन ए अफेजिया किंवा डिस्फेजिया. हा मेंदूतील इजा किंवा दोषांमुळे उद्भवणारा संवाद विकार आहे. नंतरचा क्वेश्चन, एखादे मूल वॉजला सॉ वाचत असेल तर त्याला कोणता विकार आहे? ऑप्शन ए डिस्लेक्सिया, बी डिस्ग्राफिया, सी डिस्कॅल्क्युलिया, डी ADHD. तर याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए डिस्लेक्सिया. एखादे मूल वॉजला सॉ वाचत असेल तर त्याला डिस्लेक्सिया हा विकार आहे. अक्षरे उलट पाहणे किंवा शब्दांचा क्रम चुकीचा वाचणे हे डिस्लेक्सियाचे स्पष्ट लक्षण आहे. नंतरचा क्वेश्चन आहे, तारे जमीन पर चित्रपटातील ईशान अवस्थीला कोणती अक्षमता होती? ऑप्शन ए डिस्कॅल्क्युलिया, बी डिस्लेक्सिया, सी मतिमंदत्व, डी अंधत्व. तर तारे जमीन पर हा पिक्चर आपण सर्वांनी पाहिलेला आहे. यामध्ये ईशान अवस्थीला पण यातील एक अक्षमता होती, ती म्हणजे आहे डिस्लेक्सिया. ऑप्शन क्रमांक बी हे या प्रश्नाचे करेक्ट आन्सर असेल. त्याला अक्षरे नाचताना दिसायची, जे डिस्लेक्सियाचे उदाहरण आहे. नंतरचा क्वेश्चन आहे, अध्ययन अक्षमता असलेल्या मुलांची मुख्य ओळख काय असते? खाली आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत. यामध्ये ऑप्शन क्रमांक बी हे या क्वेश्चनचे करेक्ट आन्सर असेल. अध्ययन अक्षमता असलेल्या मुलांची मुख्य ओळख म्हणजे त्यांच्याकडे वाचन आणि लेखनात कौशल्याची कमतरता असते. अध्ययन अक्षमता ही प्रामुख्याने माहितीवर प्रक्रिया करण्याशी संबंधित आहे, ज्यामुळे वाचन, लेखन किंवा गणितात अडथळा येतो. नेक्स्ट क्वेश्चन, ADHDचा पूर्ण विस्तार काय आहे? म्हणजेच ADHDचा फुल फॉर्म विचारलेला आहे. आपल्याला खाली ऑप्शन्स दिलेले आहेत. तर ADHDचा फुल फॉर्म अटेन्शन डिफिशियंट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर. म्हणजे या क्वेश्चनचे योग्य आन्सर आहे ऑप्शन ए. ADHD हा एक मानसिक विकास विकार आहे, ज्यामध्ये मूल एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकत नाही आणि खूप चंचल असते. नंतरचा क्वेश्चन, डिस्कॅल्क्युलिया असलेल्या मुलाला खालीलपैकी कोणती कृती करणे कठीण जाईल? ऑप्शन आहेत चित्र काढणे, गाणी पाठ करणे, दुकानातून सामान आणल्यावर उरलेले पैसे मोजणे, धावणे हे दिलेले ऑप्शन आहेत. तर डिस्कॅल्क्युलिया म्हणजेच गणितीय क्रिया करण्यामध्ये अडचण येते. तर या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य आन्सर असेल ऑप्शन सी, दुकानातून सामान आणल्यावर उरलेले पैसे मोजणे. डिस्कॅल्क्युलिया हा गणिताशी संबंधित असल्याने दैनंदिन हिशोब आणि अंकगणितीय क्रिया करताना अडचण येते. नंतरचा प्रश्न आहे, एखादे मूल बी ला डी किंवा पी ला क्यू असे लिहित असेल तर हे कोणत्या प्रकारचे लक्षण आहे? ऑप्शन ए शारीरिक अपंगत्व, बी बुद्धिमत्तेची कमतरता, सी अध्ययन अक्षमता म्हणजे डिस्लेक्सिया किंवा डिस्ग्राफिया, डी दृष्टीदोष. तर या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी अध्ययन अक्षमता. अक्षरांच्या आरशातील प्रतिमा तयार होणे हे अध्ययन अक्षमतेचे प्राथमिक लक्षण आहे. नेक्स्ट क्वेश्चन, डिस्प्रॅक्सिया असलेल्या मुलाला कोणत्या विषयाच्या प्रात्यक्षिकात अडचण येईल? ऑप्शन ए गणित सोडवणे, बी कविता वाचन, सी चित्रकला किंवा सुईत दोरावणे, डी इतिहास वाचन. डिस्प्रॅक्सिया मध्ये मेंदू आणि स्नायूंचा समन्वय नसल्यामुळे नाजूक हालचाली म्हणजे फाईन मोटार स्किल्स करणे कठीण जाते. तर या क्वेश्चनचे करेक्ट आन्सर असेल ऑप्शन सी चित्रकला किंवा सुईत दोरा ओवणे.
नेक्स्ट क्वेश्चन, अध्ययन अक्षमता हे कोणत्या प्रकारचे स्वरूप आहे? ऑप्शन ए स्थिर, बी परिवर्तनशील किंवा चंचल, सी कायमस्वरूपी आणि न बदलणारे, डी केवळ मानसिक आजार. तर या क्वेश्चनचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी परिवर्तनशील किंवा चंचल. अध्ययन अक्षमता हे परिवर्तनशील किंवा चंचल प्रकारचे स्वरूप आहे. योग्य सराव, उपचार आणि शिक्षण पद्धती बदलल्यास यात सुधारणा होऊ शकते, म्हणून याला व्हेरिएबल स्टेट म्हटले जाते. नंतरचा क्वेश्चन आहे, राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 म्हणजे NEP 2020 नुसार अध्ययन अक्षमता असलेल्या मुलांसाठी काय सुचवले आहे? तर याचे ऑप्शन आहेत, त्यांना स्वतंत्र शाळेत पाठवणे, बी त्यांना केवळ व्यावसायिक शिक्षण देणे, सी सर्वसमावेशक शिक्षण आणि तंत्रज्ञानाचा वापर, डी त्यांना परीक्षेला बसू न देणे. याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी सर्वसमावेशक शिक्षण आणि तंत्रज्ञानाचा वापर. अध्ययन अक्षमता असलेल्या मुलांना मुख्य प्रवाहित शाळेतच विशेष सोयी सुविधा देऊन शिकवणे अपेक्षित आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अलेक्सिया आणि डिस्लेक्सिया मध्ये मुख्य फरक काय? तर खाली ऑप्शन दिलेले आहेत. या ऑप्शन्स पैकी याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. अलेक्सिया हा मेंदूला झालेल्या दुखापतीमुळे येतो, तर डिस्लेक्सिया हा जन्मजात असू शकतो. अलेक्सियाला ॲक्वायर्ड डिस्लेक्सिया असेही म्हणतात, जो अपघातात मेंदूच्या भागाला इजा झाल्यामुळे वाचन क्षमता गमावल्याने होतो. नेक्स्ट क्वेश्चन, ऑटिझम असलेले मूल साधारणपणे काय टाळते? ऑटिझम असलेले मूल साधारणपणे काय टाळते या ठिकाणी विचारलेले आहे. तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन बी डोळ्याला डोळा मिळवून बोलणे. ऑटिझम म्हणजे ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर. यामध्ये मूल आय कॉन्टॅक्ट टाळतात. ऑटिझम असलेली मुले सामाजिक संवाद साधताना घाबरतात आणि नजर मिळवणे टाळतात. लास्ट क्वेश्चन, एका शिक्षकाने अध्ययन अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यासाठी वर्गात काय करावे? तर दिलेल्या ऑप्शनपैकी याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. त्याला शिकवण्यासाठी ऑडिओ व्हिज्युअल म्हणजे श्राव्य दृश्य साधनांचा वापर करावा. बहुसंवेदी मल्टीसेन्सरी अध्यापन अशा मुलांसाठी सर्वाधिक प्रभावी ठरते. आपले किती आन्सर बरोबर आले ते कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.